तर नमस्कार मंडळी, आम्ही आज निघालेलो सांगली श्री गिरोबा देवाच्या दर्शनासाठी. तर पहिले आम्ही येऊन पोचलो सनाम टेंबावर, कारण इकडे असलेल्या ब्राह्मण मंदिरात सत्यनारायणची पूजा होती. तर इकडे येऊन आम्ही दर्शन वगैरे घेतला, मग महाप्रसाद पण घेऊन झालो. तसं मग आम्ही गेलो दशावतारी रंगतात तिकडे. तर आज नाटक काय बघू थांबायचं नाही होता, म्हटलं दशावतारी रंगतात ते तरी बघून जाऊयात. तर बरेचसे दशावतारी नाटक उशिरा असल्यामुळे झोपलेले होते. तर येथून आम्ही निघालेलो होता गिरोबाकडे. तर आपण गिरोबा मंदिरात जायचं नव्हतं, तर ह्या फणसाच्या झाडाकडे जायचं होता, जे का आता थोड्या दिवसांनी शिवलिंगात रूपांतर करतल्यात. तर ह्या ज्या फणसाचं झाड असतं तर महाशिवरात्री दिवशी निवडला जाता व तिथून 15 दिवस इथे पावित्र्य राखून अनेक विविध सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. तर ह्या जगातला एकमेव असा शिवलिंग असा ज्या फणसाच्या झाडापासून दरवर्षी बनवला जाता. तर शिमग्याच्या आदल्या रात्री या झाडाचं रूपांतर शिवलिंगात केला जाता व त्या शिवलिंग नाचत गाजत नेऊन सांगलीच्या गिरोबा मंदिरात स्थापन केला जातात. तर गिरोबा समोर गाऱ्यानं घालून झाला तसा रात्री 12 वाजता इकडे गरम गरम उसळ खाऊक भेटलेली. खरा तर आज नशीबच बरा होता. तर इकडे आज भजन होता, पण दुसऱ्या दिवशी कॉलेज असल्या कारणाने आम्ही काही थांबाक नाही. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता मालवणी अशा चॅनलला सबस्क्राईब करून जा.